जय गुरुदेव. ऐकू आलं सगळ्यांना व्यवस्थित? चला सांगा आता. गुरुदेव असं सांगतात की माणूस हा पैशाच्या मागे लागून पागल झालेला आहे आणि पैशामध्येच सुख शोधण्याचा तो प्रयत्न करू लागलेला आहे. पैशामुळेच सगळ्या सुखसुविधा मिळतील असा त्याचा भ्रम निर्माण झालेला आहे. लोक कुठं खुशी आहेत हे शोधण्याचाही प्रयत्न झाला, परंतु भूतान, भारत, अमेरिका में ऐसे लोग हैं जो कि गरीब लोग सुख में है और जो पैसे के पीछे लगे हैं वो परेशानी में है. या पैशामुळेच पती पत्नीमध्ये वाद निर्माण होऊ शकतात, मुलांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात, काही वेळेला मुलं वडिलांच्या पासून निघून जातात. असं उदाहरण या ठिकाणी गुरुदेवाने दिलंय. एका ठिकाणी जंगलातल्या एका महात्म्याचं उदाहरण या ठिकाणी गुरुदेव देतात. एक व्यक्ती गेला आणि त्यांना पात्र मागू लागला. गुरुदेव त्यांना मिळाल्यानंतर महात्माजीकडून दुसरा एखादी व्यक्ती जातो, तोही मागू लागतो. मग ती दोनाची चार, चाराची आठ असं त्याची लालसा निर्माण होते. यामुळेच अधिक युरोप खंडामध्ये जवळपास 40% लोक मानसिक बिमारीमुळे पीडित आहेत. परंतु यामध्ये फरक असा सांगितलेला आहे की गरीब म्हणजे तणावात राहू शकत नाहीत, पैसेवाले तणावामध्ये राहू शकतात. गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोप येऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये पैसे कमविण्याच्या चक्रामध्ये लोक पडलेले आहेत. सुखाच्या शोधामध्ये काही जण शराब पिऊ लागलेले आहेत. आता शराब एक प्रकारचा आत्मा को मारने वाला जहर है असं गुरुदेव या ठिकाणी म्हणतात. आंतरिक सुख असणारा माणूस पैसे कमवण्याच्या चक्करमध्ये पडत नाही. आणि शेवटी गुरुदेव असं म्हणतात की जहाँ नारायण होते वहाँ लक्ष्मी आपसे आप आती है, जहाँ देते हैं वहाँ अपना अक्षय पात्र आपसे आप भर जाता है. ऐसा गुरुदेव कहते हैं. जय गुरुदेव. चला अजून. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. अडगे सरांनी खूप व्यवस्थित सांगितले सगळंच. त्यात गुरुदेव म्हणतात की पैसा कमावणे चुकीचं नाही, परंतु आवश्यक तेवढंच कमवावं. जास्त कमवल्यामुळे त्याच लोभ वाढते आणि व्यसनाधीनता सुद्धा वाढते असं गुरुजी म्हणतात. त्यामुळे गरीब देश जास्त सुखी आहेत आणि श्रीमंत देश हे जास्त दुःखी आहेत किंवा मानसिक रुग्ण पण जास्त आहेत तिथे, असं गुरुजींनी सांगितलं. जय गुरु. जय गुरु. चला अजून सांगा कोणी. चला, कालचा संदर्भ काय होता थोडस सांगा.
सांगा, कोणीतरी सांगा कालचा काय संदर्भ होता. हा अनम्यूट झालं. संसार विचार आणि भावनेने भरलेले. लोक पैशाच्या मागे वेडे झालेले आहेत. तर पैसा कशासाठी कमवतात? सुखप्राप्तीसाठी. पैसा कमवण्याचा दुसरा काही उद्देश नाहीये. काय उद्देश आहे? सुखप्राप्ती. सुखप्राप्त. पण त्यामुळे सुख मिळते का? तर नाही मिळत. कारण पैशामध्ये सुख नाहीये. पैसा हे माध्यम आहे. याचा अर्थ पैसा कमवू नये असा नाहीये. पण रात्रंदिवस त्याच विषयी विचार करणं आणि फक्त पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणं, त्यामुळं सुखाऐवजी दुःख मिळतं. करायचं सुखासाठी आणि त्याचा रिझल्ट काय आहे? दुःख आहे की नाही? म्हणून गुरुदेवांनी सुरुवात काय केली? लोग पैसे के पीछे पागल है. है ना? आणि ते समजण्यासाठी खूप चांगलं उदाहरण गुरुदेवांनी दिलं. एक शिष्य एका गुरुची सेवा करतो आणि सेवा करत असताना त्याची सेवा कशी आहे? निरपेक्ष आहे. तो काही मागण्यासाठी सेवा नाही करत तो, पण त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन गुरूंनी त्यांच्या काय दिलं? एक अक्षय पात्र दिलं. तर त्या अक्षय पात्रामध्ये त्याला जे काही त्याने मागणी केली ते मिळत होत. आता ते बघून ते शेजारचा जो त्याच्या शेजारचा होता, तर त्याला काय वाटलं, हे सगळं बसल्या जागी मिळालं, किती छान आहे. मग त्याच्याकडून त्याने विचारून घेतलं की हे कुठं मिळतंय. तो तर सरळ माणूस त्यानं सांगितलं, आहे अशा अशा गुरुची सेवा केली मी आणि त्यांनी मला हे, मी तर माझी इच्छा नव्हती, मी काय मागितलं नव्हतं, पण त्यांनी मला दिलं. मग हाही गेला तो गुरुकडे, पण ह्याची इच्छा काय होती? ते अक्षय पात्र मिळावं. मग त्यासाठी त्या गुरुची थोडीशी चापलुसी केली, थोडीशी स्तुती केली. मग त्यांना शेवटी काय म्हणला की मला पण ते अक्षय पात्र पाहिजे, पण माझा परिवार मोठा आहे, मला डबल पाहिजे. म्हणजे जे काही मागेल मी त्याच्या डबल मिळालं पाहिजे. तर मग गुरुने ओळखलं की हे खूप लालची लोभी आहे. तर गुरु म्हणे ठीक आहे, घेऊन जा हे पात्र. मग ते पात्र घरी घेऊन आला. मग त्या पात्राला मागितलं काही की मला 2 आंबे दे. तर ते काय म्हणायचं, 2 कशाला घेतो, 4 घे. 4 बरं 4 दे. 4 कशाला घेतो, 8 दे. बरं 8 दे. 8 कशाला घेतो, 16 घे. म्हणजे तो फक्त डबल करत गेला, पण दिलं काहीच नाही. तसं आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मागे पागल झाल्यामुळे होत असत, आहे की नाही? बरेच लोक प्लॅनिंग करतात,
त्यासाठी द्रव्य संचय करतात आणि मग त्यांच्या मनात जे आहे ते करायला हे करतात. पण त्यामुळे ती पूर्ती होते का? नाही होत. कारण त्यांना हे माहित नाहीये की सुख कशामध्ये आहे. तर सुख कशामध्ये आहे? जेव्हा मन शांत होईल, माणूस आत्मस्थ होईल, तेव्हा सुख मिळते. आपल्या जीवनामध्ये सुखाचा अनुभव केव्हा मिळतो? जेव्हा आपण आत्मस्थ होतो तेव्हा. आत्मस्थ नसेल तर सुखप्राप्ती नाही होत. आणि जो आत्मस्थ आहे त्याला ह्या अशा कशाची गरज नाही पडत. सगळं कसं आपोआप यायला लागतं. इच्छापूर्ती सुद्धा इच्छा मनात निर्माण झाली की लगेच त्याची पूर्ती होते, आहे की नाही? मग दुसरं उदाहरण देताना काय सांगितलं की लोक दारू का पितात? आता त्या दारू पिणाऱ्याला तुम्ही विचारलात का पितात, ते पण नाही सांगत. त्याला माहित नाही काय का पितो ते. का पितात दारू? सुखप्राप्तीसाठी. पण दारूमुळे सुख मिळते का त्यांना? नाही मिळत. काही क्षणापुरतं त्याला असं वाटतंय की आपल्याला सुख मिळालेलं आहे, पण प्रत्यक्षात ते उतरलं की सगळं गेलं. ते सगळं गेलं, आहे की नाही? म्हणजेच सुखप्राप्ती कशामध्ये आहे? हे अज्ञान ज्यांच्यामध्ये आहे ते भौतिक वस्तूंकडून सुखप्राप्तीची आशा करतात. मग त्यासाठी पैसा असो, कुठलं व्यसन असो, है की नाही, किंवा कुठलं कर्म असो, त्यांची एकच आशा असते की सुखप्राप्ती मिळेल. पण ते काय, त्या अक्षय पात्र जे डबल होण्याचं आहे ना, तशासारखं आहे. ते फक्त डबल डबल म्हणतंय, हे काय जास्त घे, अजून डबल घे, अजून डबल घे, पण देते का? नाही देत. मग जेव्हा आपण बघतो जगाकडे ह्या सगळ्या, तर जगामध्ये जे देश पैशानं गरीब आहेत त्या देशातले लोक जास्त सुखी आहेत, जास्त आनंदी आहेत. आणि जे लोक पैशानं श्रीमंत आहेत त्या देशातले लोक दुःखी जास्त आहेत, तणावामध्ये आहेत. मग त्याने उदाहरण देताना सांगितलं भूतान, त्यानंतर बांगलादेश, ह्यासारखे देश आहेत की ज्यामध्ये लोक जास्त सुखी आहेत. आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये लोक तणावामध्ये जास्त आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत. ते सर्वेनुसार जवळपास जे आपण एज्युकेशन म्हणतो, एज्युकेशनच्या विंग मध्ये शिक्षक 35 ते 40% शिक्षक तणावामध्ये, डिप्रेशन मध्ये आहे. आणि हे असंच चालत राहिलं तर ते 50%च्या वर सुद्धा जाऊ शकत. त्यांना का काही कमी आहे का? कुठल्याही सुविधांची कमतरता नाही आहे. पण सुविधांमुळे सुख मिळतंय हा भ्रम त्यांच्यामध्ये आहे. आणि हा भ्रम असल्यामुळं सुखप्राप्ती होत नाही. मग हे ज्ञान ऐकल्यानंतर, ह्याचं श्रवण केल्यानंतर राजा जनकाला ही उपरती झाली. काय झाली की फक्त पैशामध्ये सुख नाहीये,
लोकांना पैसे दिल्यामुळं जनता सुखी होईल हा भ्रम आहे. तर जनतेला सुख कशामध्ये आहे हे सांगणं सुद्धा आवश्यक आहे, आणि ते मला आत्ता कळालं. याचा अर्थ पैसा कमावू नये असा नाहीये. पैसा कमावला पाहिजे, आवश्यक आहे. काही प्रमाणात सुविधा पण आवश्यक आहेत, पण पैसा आणि सुविधा हे सुख देणारे आहेत हा भ्रम काढून टाकायचा. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर मन शांत केलं पाहिजे. मन शांत असेल, बुद्धी शांत असेल, आणि आपण जर आत्मस्थ असू तर मग सुखच सुख आहे. आहे की नाही? म्हणजेच सुखचा मार्ग कोणता आहे, सुख कशामध्ये आहे हे कळण्यासाठी आपल्याला हे सांगितलेलं आहे. मग वेगवेगळे उदाहरणं दिले आणि त्या उदाहरणातून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असं आपलं एक सुख प्राप्तीचं उदाहरण किती छान दिलेलं आहे की आपला आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो आश्रम आहे, ह्या आश्रम मध्ये जेव्हा कुठल्याही एखादी प्लॅनिंग झाली तर प्लॅनिंग झाल्यानंतर कामाला सुरुवात होते, त्यासाठी लागणारी सामग्री जमा करण्याच्या भानगडीत नाही पडत. कामाला सुरुवात होते आणि आपोआप सगळं येत राहतंय. आपोआप येते म्हणजे काय, वरून टपकत नाही, पण लोक जुडतात आणि लोक जुडून ते कार्यपूर्ती होते. हे कशामुळे होते, कारण इथले सगळे जण जे आहेत ते कसे आहेत, शांत आहेत, प्रसन्न आहेत, है की नाही, आत्मस्थ आहेत. आणि हे कशामुळे प्राप्त झालेलं आहे, साधना, सेवा, सत्संग ह्यामुळे हे प्राप्त झालेलं आहे. मग आता एवढे मोठे कामं झाली, जवळपास 185 देशामध्ये ह्या संस्थेचं एवढं काम चालू आहे. पण गुरुदेव काय म्हणतात, मला एका क्षणासाठी सुद्धा कधी काळजी नाही वाटली की काय होईल, कसं होईल. आणि आपण तर एखादं काम घेतलं की प्लॅनिंग, आणि त्याच्या सोबत काय येते, चिंता, काळजी. काय होईल, होईल का नाही होईल, नाही झालं तर कसं होईल, झालं तर कसं होईल ह्याच्यापेक्षा नाही झालं तर कसं होईल हेच जास्त मनात येते. तर ही चिंता आपली आहे, ही दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं लक्ष कशात दिलं पाहिजे, तर आपण आपलं मन, बुद्धी ह्याला शांत करायचं. मग बाकीच्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात आणि त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला कमी पडत नाही, कारण मन तृप्त आहे आणि तृप्त मनानं आपण कार्य करत आहोत, कर्म करत आहोत. मग त्याच्यामध्ये काय होईल, आनंदही प्राप्त होईल, सुखही प्राप्त होईल आणि समाधानही राहील. आणि अशा प्रकारचं शिक्षण आपल्याला खूप आवश्यक आहे ना, आवश्यक आहे की नाही. बघा कितीतरी लोक आहेत आपल्या आजूबाजूला की जे व्यसनी झालेले आहेत.
आणि ह्या व्यसनांमुळं घरच्या घर बर्बाद झालेले आहेत. आपण पाहतो ना, आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतो आपण. सगळी घरं बर्बाद झालेली आहेत. आणि व्यसनी माणूस हा जाणून बुजून नाही करत. त्याचं एकच असतंय की मला सुख मिळालं पाहिजे. सुख की लालसा, सुखाचा लोभ, ह्या एकाच कारणासाठी तो स्वतःही बर्बाद होतो आणि सगळ्यांना बर्बाद करतो. आणि याच्या मागे कारण अज्ञान. बघा, मोठमोठाले श्रीमंत लोक जे आहेत, त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, 4-4 गाड्या आहेत, है ना, 2-2 कार आहेत, सगळीकडे झोपायला गादी आहे, फॅन आहे, एसी आहे, सगळं काही आहे. पण झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात. आहेत ना? आपल्यासारखं पडल्या दुसऱ्या क्षणाला झोप लागते असं होते का? नाही होत. काळजी, चिंता सातत्यानं ग्रासलेली असते. मन सतत अस्वस्थ असत. आणि हे अस्वस्थ मन जे आहे ते तुम्हाला सुख प्राप्ती नाही देत. म्हणून गुरुदेव सांगतात की फक्त पैशाच्या मागे लागू नका. याचा अर्थ पैसा कमवू नका असा नाहीये, पण फक्त पैशाच्याच मागे नका लागू. आणि मग काय सांगतात? नारायण सेवा करा. नारायण सेवा म्हणजे काय? जे आपल्या आजूबाजूला दिसतात लोक, ज्यांना गरज आहे, काही कशाची गरज आहे, ती गरज आपल्याकडून पूर्ण करणं. कुणाला पैशाची गरज आहे, कुणाला ज्ञानाची गरज आहे, कुणाला सपोर्टची गरज आहे, है ना, कुणाला आशीर्वादाची गरज आहे. ती गरज त्यांची पूर्ण करणं म्हणजे ती सेवा करणं. त्याला म्हणतात नारायण सेवा. आणि नारायण सेवा केल्यानंतर लक्ष्मी आपोआप त्याच्या मागे येते. कारण काय आहे? जिथे नारायण तिथे लक्ष्मी आहे की नाही? नारायणाला सोडून लक्ष्मी कुठे जाते का? नाही जात. तर मग काय आहे? जिथे नारायण तिथे लक्ष्मी आहे. तर मग नारायण सेवा करणारे जे आहेत त्यांना त्यांच्या जीवनात कुठेही कधीही काहीही कमी पडत नाही. म्हणून सेवा करायची. आणि सेवेचं फळ काय आहे? समाधान, तृप्ती, शांती, सुख. आणि ते पण कसं असतंय? इमिजिएट, तुरंत, तत्काळ. असं नाहीये की आज सेवा केली आणि म्हातारपणी त्याचं फळ मिळतंय, असं नाहीये. सेवा केली, सेवा ही एकच असं आहे की ज्याचं फळ लगेच मिळतं. हा, बाकीच्या कर्मामध्ये त्याच्या त्याच्या काळानुसार आपल्याला फळ मिळतं. पण सेवेचं फळ कसं आहे? लगेच मिळतं. आणि आपापल्या परीनं आपण सेवा करू शकतो. कुणाला सत्संगमध्ये आणायचं, कुणाला ह्या ज्ञानामध्ये आणायचं. आणि जो आता पोटासाठी खूपच हे झालेला आहे, त्याच्या पोटासाठी आपण काही द्यायचं असेल तर ते द्यायचं, है ना.
वेगवेगळ्या प्रकारे आपण सेवा करू शकतो. तर आपल्या जीवनामध्ये प्राधान्य कशाला असलं पाहिजे? सेवेला, साधनेला आणि सत्संगाला. नुसतीच सेवा केली तर तणाव येतो, नुसतीच साधना केली अहंकार येतो, नुसताच सत्संग केला तरी अहंकार येतो, आहे की नाही? गुरुजींच्या सगळ्यात जवळचा मी आहे, बाकीचे सगळे दूर आहेत. म्हणून हे तिन्ही करायचं. साधनेमुळं सेवेला बळ मिळते आणि सेवेमुळं आलेला जो काही थकवा आहे किंवा थोडस एनर्जी डाऊन झालेली आहे ती सत्संगामुळं ती एनर्जी कायम टिकून राहते. आणि याला फर्स्ट प्रायोरिटी, प्रथम प्राधान्य द्यायचं. जसं आपण करतो, आपण साधना केव्हा करतो? शास्त्राने सांगितलेल्या वेळेनुसार. कफ काळ सुरुवात झाला, कफाचा काळ सुरू झाला दिवसातल्या, की साधना करायची. कफ काळामध्ये साधना केल्यामुळे आपल्याला जास्त फळ मिळतंय. नैसर्गिकरित्या कफ काळामध्ये थोडीशी सुस्ती आलेली असते, थोडासा तमस आलेला असतो. साधना केल्यामुळं तो निघून जातो. सेवा करायची, सत्संग करायचा. आणि राजा जनकाला हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना एक गोष्ट खूप चांगली समजली की जनतेला नुसताच पैसा आणि नुसत्या सुविधा दिल्या तर लोक सुखी राहतील का? नाही राहणार. आणि हीच गफलत सध्याचे राजकारणी करतात. छान समजलं ना सगळ्यांना? चला, कुणाची काय प्रश्न असतील तर विचारा.